उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी गेले। दरवर्षी आपल्या गावी गेल्यावर ते आपल्या सहकाऱ्यांसोबत एका तरी नव्या झाडाची लागवड करतात। यापूर्वी स्ट्रॉबेरी, हळद, चिक्कू आणि बांबूची लागवड केल्यानंतर यंदा पहिल्यांदाच आवाकाडो या परदेशी फळाची लागवड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला। आज केलेल्या पहिल्या प्रयत्नात त्यांनी स्वतः हातात फावडे आणि झारी घेत आवाकाडोचे झाड लावले। आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असलेल्या आवाकाडो फळाची लागवड करून हा प्रयोग यशस्वी। स्थानिक शेतकऱ्यांनीही पर्यायी जोडपीक म्हणून आवाकाडोची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, यासाठी त्यांनी स्वतःच्या शेतात हा प्रयोग केलाय। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कोयना नदीच्या पट्ट्यातील दरेगावचा परिसरातील माती ही अत्यंत सुपीक असून त्यात कोणतेही पीक घेतले तरी ते उत्तमरित्या येतं, असं उपमुख्यमंत्री शिंदे अनेकदा बोलताना सांगतात। त्यामुळे इथे केलेला आवाकाडो लागवडीचा हा प्रयत्न नक्की यशस्वी होईल याची त्यांना खात्री वाटते। तसं झाल्यास स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी अशा बेरी वर्गीय वनस्पतींची लागवड करणाऱ्या या पट्ट्यात शेतकऱ्यांना आवाकाडो लागवडीतून नवीन नगदी उत्पन्न देणारे आणखीन एक पीक सापडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। त्यामुळेच हा प्रयोग यशस्वी करण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या शेतात केलाय। यावेळी त्यांच्यासोबत दरेगावातील ग्रामस्थांनी शिंदे यांचे सर्व सहकारी आवर्जून उपस्थित होते।